देऊन आणि विशेष सांगतो की आपण ह्या साक्षीदार झाले आहोत. पुढच्या पिढ्या अनेक जन्माला येतील, परंतु तिची मूर्ती आपल्या समोर बसवली जाते करावी ही महत्वाची सांगितलेली आहे. चिंता करतो मंदिर उभारतो, परंतु आपली भक्ती सुद्धा कसं राहिलं पाहिजे हे सांगणार आहे. भक्ती असावी, कशी भक्ती असावी? आपली आनंद भक्ती असावी. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगतात, आनंदश्चिंतयन्तो मां येजना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमे वहाम्यहम्. ज्या भक्ताची अनन्य अशी भक्ती आहे ना, तो आनंद चातक पक्षी भक्त वरून पाण्यात पडलेलं भरले समुद्र चौकडे बापिया कोरडे, त्याला सगळे समुद्रातले पाणी विहिरीतलं पाणी त्याला पाणी नाही. फक्त तो काय करतो, स्वाती नक्षत्रातलं जे पडणारं पाणी आहे ना ते पाणी फक्त आकाशातलं घेत असतो. इतकं तो आनंदी असतो. पाणी पाणी वाचून तर बुडून मरतो, परंतु ते पाणी आकाशातून पडणार पाणी फक्त त्याला पाणी. तसं इतकं एकनिष्ठ पाहिजे भगवंताशी की भगवंत आणि मी. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगेन, पतिव्रतेचं उदाहरण. पतिव्रता असते ना, आपल्या पतीविषयी किती आनंद असते आपल्याला सांगता यायचं, परंतु पतीची मता अनुसरणी पतिव्रता अनायासी आत्महिता भेटेची ते. तिला पतीची सेवा केली ना, देवाची सेवा करायची सुद्धा गरज पडत नाही, ती परमेश्वराला प्राप्तच होते. तिसरी, कारण पतीची सेवा कशी आहे तर पतीची राधी किती प्रेम होतं राधाचं. अहो राधा उलट करून तुम्ही वाचा, काय नाव होतं, भक्तीची धारा वाहते, त्याला म्हणायचं राधा. अखंड जीवनामध्ये भक्तीची धारा वाहते. आपण राधेकडे कृष्णाकडे वेगळ्या भावनेमध्ये पाहतो, परंतु राधा आणि कृष्ण हे भक्तीचे प्रतीक आहे. दोन एकच आहे. राधाशी आहे, राधा भगवंतापासून विभक्त नाही आणि भगवंत राधेपासून विभक्त नाही. राधा हे भक्तीचं प्रतीक आहे. भक्ती कशी असावी तर राधेसारखी असावी. भगवान श्रीकृष्ण यांना अक्रूराने मथुरेमध्ये गेले 11 वर्षाचे असताना, आणि त्या ठिकाणी 11 वर्षाचे नेत असताना गोपिकांनी खूप विरोध निर्माण झाला की आमच्या कृष्णाला नेऊ नकोस, रथाला आडव्या झाल्या, अक्रूरा चंडाळा काम करला, अशा प्रकारे अक्रूराला त्यांनी बरेच शिव्या दिल्या. परंतु भगवान श्रीकृष्ण जात असताना त्या राधेचा विरोध, त्या गोपिकांचा विरोध किती एक निष्ठा त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला सांगतो. कृष्ण मथुरेमध्ये गेले, त्या ठिकाणी कंसाला मारलं, आणि कंसाला मारल्यानंतर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जेवायला बसले. आपल्या माता पित्याला त्यांनी त्या ठिकाणी मुक्त केलं. देवकी माताला सांगितलं की मी जेव्हा जेवायला बसेल ना त्यावेळेस मला तू माखन वाढू नकोस, माझ्या पुढं दही आणू नकोस, तू लोणी देऊ नकोस. ज्याच्या वेळेस ताटामध्ये माखन यायचं ना कृष्णाच्या मथुरेमध्ये, त्यावेळेस गळगळ अश्रू यायचे कृष्णाच्या डोळ्यातून. कृष्ण रडायचे. उद्धवजी म्हणायचे, उद्धवजी कृष्णाचे भक्त कृष्णाला म्हणायचे, देवा एवढे मोठे तुम्ही झाला आणि खुशाल रडता तुम्ही, तुम्हाला शोभत काही का रडता? कृष्ण म्हणायचे, उद्धवा अरे मला माझ्या गोपिकांची आठवण येते रे, या माखांकडे पाहून, या लोण्याकडे पाहून मला माझ्या गोपिकांची आठवण येते. उद्धवजी म्हणायचे, देवा काय भक्ती त्यांची अशी, काय भक्ती अशी करतात तुझ्यावर, काय प्रेम करतात म्हणून त्यांच्या करता तू रडतोस? उद्धवजी